न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। मौजे बळेगाव येथे कापूस उत्पादकता अभियान कपास क्रांती योजना अंतर्गत शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन। वैजापूर तालुक्यातील बळेगाव, जिरी, मनूर, पोखरी येथे तालुका कृषी विभाग वैजापूर यांच्यामार्फत कापूस उत्पादकता अभियान कपास क्रांती योजनेअंतर्गत महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाईन नोंदणी करून त्याद्वारे निवड झालेल्या शेतकरी गटांचे प्रशिक्षण घेण्यात आले। यावेळी मंडळ कृषी अधिकारी गारज श्री मोहनीराज मोरे यांनी कमी अंतरावर लागवड क्लोजर स्पेसिंग 3x1 व अतिघन अंतरावर लागवड HDPS 3x0.5 अंतरावर लागवड करण्यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले। श्री दत्तात्रय पेदे उपकृषी अधिकारी यांनी सघन कापूस लागवडीतील दादा लाड तंत्रज्ञान व चमत्कार फवारणीबाबत माहिती दिली। श्री कृष्णा सरोवर सहाय्यक कृषी अधिकारी यांनी टोकन यंत्राद्वारे 3x0.5 फूट अंतरावर सघन कापूस लागवड करण्याचे प्रात्यक्षिक दाखविले। सदर अभियानांतर्गत शेतकऱ्यांना सुधारित बियाणे, संतुलित खत व्यवस्थापन, एकात्मिक कीड व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन आणि आधुनिक लागवड तंत्रज्ञानाचा प्रसार केला जाणार आहे। या अभियानाचे कापसाचे उत्पादन वाढविणे, उत्पादनाची गुणवत्ता सुधारणे तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे हे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगितले। यावेळी मौजे बळेगाव येथील साई शेतकरी गट व जिजाऊ महिला शेतकरी गट, जिरी येथील ओंकारेश्वर शेतकरी गट व तुळजाभवानी शेतकरी गट, मनूर येथील हिरकणी महिला शेतकरी गट व छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी गट या निवड झालेल्या शेतकरी गटाला कपाशीचे बियाणे वाटप करण्यात आले। यावेळी साई शेतकरी गटाचे अध्यक्ष अनिल सूर्यवंशी व इतर सदस्य हजर होते। या कार्यक्रमात सर्व शेतकरी गटातील अध्यक्ष सदस्य आवर्जून हजर होते। इंडिया न्यूज 28 वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट।